नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल हरीश शिंदे लातूरमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लसावी मसावी नवनीत स्वाध्याय आपण पाहतो. नवनीत स्वाध्याय किती क्रमांकाचा आहे? 12वा क्रमांक नवनीत स्वाध्याय, त्याचा पाठ नंबर 2 आपण पाहत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न स्क्रीनवर आहे. वीणाजवळ काही मणी आहेत, तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24, 40 मण्यांच्या माळा तयार केल्या, तर एकही मणी शिल्लक राहत नाही. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? ओके, मिनिमम. हा, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी, प्रश्न तुम्हाला सापडल्या बुक्स मध्ये समर्जित. ओके, कितवा क्रमांकाचा प्रश्न इंग्लिश मिडियम मध्ये? आठवा. 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. ओके, हा चला, मग प्रश्नाचा अर्थ मला समजला असेल. ओके, समजून सांगायची गरज नाही पडणार. हा, कमीत कमी म्हटलं की काय? लसावी, लघुत्तम सामायिक विभाजक लसावी काढायचा असतो. ओके, कमीत कमी म्हणलं की. तर नेक्स्ट काढूया लसावी. आपण काय लसावी काढायचे? 16, 24 आणि 40. लसावी सगळ्यांना काढता येतो ना मुलांना? एक दिवस आपण घातलाय बेसिक मध्ये. ओके, हा. बघा आता 4 भाग जातो या संख्येला. 8 पण जातो. बघा, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 पंच 40. ओके, त्या तीनही सहमूळ संख्येत, त्या तीनही सहमूळ को प्राईम नंबर आहेत. भाग जातो का? भाग जात नाही. मसावी काय आला? मसावी 8 आला. ओके, लसावी काढायची आपल्याला. मसावी नाही काढायचं आपल्याला, लसावी काढायचं. लसावी, एलसीएम फाइंड आउट करायचं. एलसीएम फाइंड आउट करायचं आहे. ओके, 8 इंटू 8 हा कॉमन फॅक्टर आहे. अनकॉमन फॅक्टर कोणते आहेत? 2, 3, 5. स्थानांक अवयव कोणते आहेत? 2, 3, 5. 8 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 8 दोन्ही 16, 3 5 15. 15 आणि 16, 15 वर्ग 225. 225 मध्ये अजून 15 मिळवा, 240. सर तुम्ही कसा केला गुणाकार? हे मी सांगतो कसा केला. 16 गुणिले 15 म्हणजे काय करायचं मुलांनो? तर 16 16 1 गुणिले 15 अधिक 15 गुणिले 15 म्हणजे 15चा गुणाकार 16 वेळा. 15चा गुणाकार 15 वेळा केला आणि 15चा गुणाकार 1 वेळ केला. 15 गुणिले 15 225. 15 1 15. यांची बेरीज 240. कळालं गुणाकार कसा केला? हा, असंच करायचं. एक अधिक असेल तर एक संख्या मोठी, एक संख्या लहान असते, एकचा पण असेल तर असं ठेवायचं. ओके, कळते मुलांनो की गुणाकार कसा केला तुम्ही? ओके, हा. सारा गणित डाऊट आहे? हातवर गेलाय? हा. नाही सर, ओके, उत्तरार्ध म्हणून सर. ओके, ठीक आहे. डाऊट्स असतील तर विचारा. उत्तराची लोड हँड करा, डाऊट सिरीज हँड करा. इतका थकवा आलता का नाही? असं वाटत होतं की सुट्टीच द्यावा, पण नाही मनाला सांगितलं. असं नसतं म्हणलं. आपण गेली 6-7 वर्षाची काम करत आलेलो आहे, ते असं नाही टिकलं म्हणून. कंटाळा आला तर मी क्लास घेतो, आणि कंटाळा तुम्ही चहा घेतला आणि थांबलोय. आता बघा काय एनर्जीने मी शिकवतो. आता माझा कंटाळा असा पळून जातो का नाही बघा. हा, ती 2 मल्टिप्लिकेशन 5 केल्यावर 10 आणि 3 मल्टिप्लिकेशन 8 केल्यावर आणखी सोपं होते ना. हा, सोपं होतं. म्हणजे काय करायचं? हे बघा, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 8 त्रिक 24. सोपं होतं. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. हा, हा, जेवढं फास्ट काढते तेवढं काढायचं, चलतंय बेटा. नेक्स्ट क्वेश्चन आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 10. आता हा आजचा जो टॉपिक झाला ना, आजचा टॉपिक समजा तुम्ही सांगा, हा घटक उद्या घ्यायचा का नेक्स्ट घटक घ्यायचा? म्हणजे तुम्हाला सफिशियंट वाटतंय का? ओके, तुम्हाला सफिशियंट वाटत असेल, त्याच प्रकारचे एक्झाम्पल येत असतील तर आपण पुढचा घटक चालू करूया. ओके, आता त्याच प्रकारचे एक्झाम्पल आहेत, सोपे एक्झाम्पल आहे त्याला. फक्त तेवढा एक प्रश्न मला कसं काय आवड करता? कृतिका, तो प्रश्न मी गेल्या वर्षी समजून सांगितला होता का? 2 नंबरचा का 3 नंबरचा आपला काढलेला प्रश्न? सुत्रिका गोष्ट हे स्वरा हो सांगितलं सर, होतं मी का? त्याचा व्हिडिओ बघितला. हो सर, मी त्याचा व्हिडिओ मला यावर्षी बघितला. जमला नाही का नाही? होता. या वर्षी जमला नाही मला, आहे का नाही? सर, गेल्या वर्षी मी तो सांगितलं तुम्ही सर, आहे का नाही? तसंच सुट्टी करा. लगेच सांगितलं तुम्ही. गेल्या वर्षी मी शिकवलं असं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. माणूस हा चुकीचा पुत आहे. मी सुद्धा माणूस आहे, मला ब्रेन आहे. कधी कधी शेण खायला जातं माझं ब्रेन. हा, तसं काल झालं होतं. मला सुचतच नव्हतं काय करायचं ते. ओके, आपण बघूया ह्या प्रश्नाला काय करायचं. हा, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी, हा प्रश्न तुमच्या बुक मध्ये आहे. इंग्लिश मिडियमचे स्टुडंट नाही का? आहे आहे. हो सर. कितवा नंबर आहे? हो आहे सर. कितवा नंबर आहे? 9वा. ओके, हा. काय म्हणताय? एका शहरामध्ये एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंद, 120 सेकंद, 24 सेकंदांनी हिरवे होतात. सगळे 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते. त्यावेळी किती वेळाने ती सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील? आता एकाच वेळी म्हणजे काय आहे? ह्याचा मल्टिपल शोधायचा आहे. म्हणजे काय आहे?
तर 60 सेकंड इकडे बघा. 60, 120 आणि 24 हे तिन्ही सिग्नल एकाच वेळी भेटतील म्हणजे याचा मल्टिपल शोधायचा आहे. मल्टिपल म्हणजे काय? लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच काय? लघुत्तम सामायिक विभाजक शोधायचे आहे. म्हणजे या तिन्ही संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या शोधायची जी एकाच वेळेस काय होईल ते सिग्नल लागणार आहे. ठीक आहे. मग याचं काढतो ना त्याला काढूयाचं लसावी. मी डायरेक्ट 12 भागवतो 12 भागवतो तिन्ही संख्येला. 12 पंचे 60. ओके. 12 10 120चे 12 दोन्ही 24 बरं 2 ने भाग जातो. ओके. 5 ला 5 बे पंचे 10 बे 1 बे परत 5 ने भागायला लागेल. ओके. 5 1 5 5 1 5 5 1 ला 1. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय झालं तर लसावी काय आहे? लसावी LCM 12 गुणिले 2 गुणिले 5. ओके. 5 दोन्ही 10 10 गुणिले 12 120. 10 गुणिले 12 120 हा लसावी आला. 120 सेकंद 120 सेकंद 120 सेकंद म्हणजे किती झाले? 2 मिनिटांनी ते काय होणार आहे? 120 सेकंद म्हणजेच काय? 8 वाजता ते सिग्नल काय झाले? चालू केले 8 वाजता. 8 वाजून 2 मिनिटांनी काय होणार आहे? ते परत तिन्ही सिग्नल एकाच वेळेस लागणार आहेत. हा 120 सेकंद म्हणजे किती मिनिटं? 2 मिनिटं. कळते मुलांना? उत्तराची लोड आहे डाऊट असतील तर विचारा बेटा. डाऊट्स आहे कुणाला? हा विचार. हा थोडस तर सांगायचं असं इथं संकल्प म्हणायचं. सर उत्तर होतं म्हणून बरं बरं. हा सुरभी हा विचार बेटा. सर हे कशावरून कळलं की तिथं मसाई काढायचाय? हा लसावी करायचं कसं कळालं इकडे बघा काय म्हणले माहितीये का? बघा काय म्हणजे सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील. आता एकाच वेळी हिरवे होतील म्हणजे काय रे? ह्या तिन्ही 60 120 24 या तिन्ही मध्ये कॉमन मल्टिपल असणार आहे. एकाच वेळेस मिळणार आहे लोएस्ट तो कोणता आहे? तर तो लसावी असतो. म्हणजे हा 60 सेकंद चालू होतो, हा 120 सेकंद चालू होतो, हा 24 सेकंद चालू होतो. म्हणजे तिन्ही पुढे पुढे चालणार. ही 60 सेकंद चालणार, 120 ला चालणार, 24 ला चालणार. मग तिन्ही एक तास किती लागणार? त्यासाठी लसावी शोधायचा असतो. काय शोधायचा असतो? लसावी लोएस्ट कॉमन हा मल्टिपल. समजलं सर. या तिन्ही संख्येने भाग जाणारा लोएस्ट कॉमन मल्टिपल शोधायचा. ओके. तर डाऊट आहे. हा विचारा बेटा डाऊट. हा सर मग तिथे सांगितलं असतं सर जर 2 मिनिटांनी जर सिग्नल हिरवा चालू होत असेल तर तो 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत किती वेळा चालू राहील किंवा 10 वाजेपर्यंत किती वेळा होईल? व्हायचं ना आता दर 2 मिनिटांनी बघ ना आता दर 2 मिनिटांनी होणार. एका तासामध्ये 60 मिनिटं येतं म्हणजे 30 वेळा होणार ना ते एका वेळेस 30 वेळा लागणार. है का नाही? 8 वाजून 2 मिनिटाला तो लागला परत 2 मिनिटात तो एक तास लागणार. हा असं 60 सेकंदात 60 मिनिटात किती वेळेस होणार? दर 2 मिनिटं म्हणल्यावर 60 भागले 2 30 वेळेस होणार. हा हा स्वर आली. सर मग मसावी कधी काढायचा? हा मसावीचं एक्झाम्पल येतात पुढे येतील मग मसावीचं. मोठ्यात मोठं म्हणलं लहानात लहान म्हणलं की लसावी, कमीत कमी म्हणलं की लसावी, मोठ्यात मोठं म्हणलं की मसावी. कळलं का? हो. चला 11वा प्रश्न ऑडिओ स्क्रीन. माझ्या मते हा प्रश्न इंग्लिश मिडियमच्या बुकमध्ये नाहीये असं मला काय वाटतंय की आहे. सर आहे आहे सर. कोणत्याच टॉपिक मध्ये इथले प्रश्न आहेत इंग्लिश मिडियम मध्ये पण आम्ही गेल्या वर्षी सोपा आहे प्रश्न. म्हणजे सोपा. आहे सर. ओके. हा चला काय म्हणले तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्रॅम व इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहे. जास्तीत जास्त वजनाच्या आता काय विचारले मुलांनो? जास्तीत जास्त म्हणजे काय करावं लागेल मुलांनो? लसावी का मसावी? मसावी. HCF काढावं लागेल. ओके. जास्तीत जास्त म्हणजे वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत तर बासमती तांदळाच्या बियाण्याच्या किती पिशव्या तयार होतील? म्हणजे काय जास्तीत जास्त म्हटलं मग काय करायचं? मसावी काढायचा. हा मसावी काढा. 2610 आणि 1980 6 आणि 7 7 बघा 30 न भाग जाईल बघा 30 न
30 भाग झाला 30. 3 पण भाग जातो ना म्हणून 30 होते इकडे बस. ओके बरं 10 न घालतो बाबा. बरं अवघड वाटेल तर आपण 10 न घालू मग 3 न घालू जाऊ द्या. तुमची इच्छा पूर्ण होईल. एक स्टेप वाढेल फक्त काही होणार नाही. 10 न 2 6 1 198. ओके परत 3 न घालूया. हा 3 7 21 3 8 3 8 24 3 8 24 उरले 2 3 7 21. ओके 3 6 18 3 6 18 रिमाइंडर 1 3 6 18. 87 प्राईम नंबर आहे का रे? नाही 3 भाग जातो आहे का नाही? हा 3 2 6 3 2 6 उरले 2 3 9 27. मी ब्रह्मदेव नाही रे मला माहित नाही बाबा 6 भाग जाईल म्हणून. चेक न बघूया चेक करू ना. हा 29 प्राईम नंबर आता कसं जाणार नाही. हा जाईल गेला असता आपण बघितलं नाही जमलं असतं. डायरेक्ट 9 भाग घातला तरी जमलं असतं. हा 3 2 6 3 2 6 29 22 29 प्राईम नंबर आहे. फॅक्टर्स परत नाहीत. मसावी घ्या. HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर महत्तम सामायिक विभाजक काय येणार आहे 10 into 3 into 3. बोल मसावी काय आला 10 into 3 into 3. 90. सर पर्याय प्रश्न वाचूया एकदा. हे किलोग्रॅमचे आहेत आणि काय विचारले हा प्रश्न वाचूया एकदा. प्रश्न वाचताना चुकलं असावं. त्यांच्या जास्तीत जास्त वजनांच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत. तांदूळ बियाणे आहे. बर सर फक्त बासमतीचा विचार बासमती तांदूळाच्या हा जास्तीत आलेच येते की मग हा बघू ना. येईल 10 त्रिके 30 30 गुणिले 3 900 बसावी याला. ओके आता काय करायचं माहितीये का? सॉरी 90 सॉरी आता काय करायचं माहितीये का? हा सर थोड्या वेळ कॉल करतो का क्लासमध्ये सर थोड्या वेळ कॉल करतो. हा आता बासमती तांदूळच काय रे? बासमती तांदूळ विचारले. बासमती तांदूळाचं किती आहे? किती किलोग्राम बासमती आहे? म्हणजे तुमची जी मोठ्यात मोठी पिशवी असणार आहे ती 90 किलोग्रामची असणार आहे. किती असणार आहे? 90 किलोग्रामची असणार आहे. तुमची जी मोठ्यात मोठी पिशवी असणार आहे ती कितीची असणार आहे? स्टॉप झालं 90 किलोग्रामची असणार आहे. ओके हा आता बघा मित्र मग काय करायचं? मग 90 न काय करायचं? बासमती तांदूळ किती आहे तुमचा? टोटल 2610 आहे. ओके त्याला 90 ने डिवाइड करा. 0 कॅन्सल 9 ने डिवाइड करा. 9 3 27 9 2 18 रिमाइंडर 9 2 18 2 रिमाइंडर 8 राहतं. 9 9 81 29. तर बासमती तांदूळ किती पिशव्या तयार होतील? 29 पिशव्या तयार होतील. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ओके चला युट्यूबला जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि हा व्हिडिओ तुमच्या वर्ग मित्रांना पण शेअर करायचा आहे. ओके चला नेक्स्ट जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. घेऊन घेतलं मुलांनो? हा डाऊट आहे माहिती विचार. सर उत्तर सांगा केले का? 29 उत्तर आहे. ओके हा ओके नेक्स्ट क्वेश्चन. हा 8 मीटर रुंद 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. अशा प्रत्येक तुकड्यांची लांबी जास्तीत जास्त किती घ्यावी? जास्तीत जास्त काय करायचं मुलांनो? HCF मसावी काढायचं. जास्तीत जास्त म्हणल्या ओके 8 आणि 12 मसावी किती? 4 येते. 4 2 8 4 3 12 4 मीटर. कारण सोपं आहे हे. इझी जास्तीत जास्त म्हणजे काय करायचं? मसावी काढायचं. 8 आणि 12 मसावी काय येते? 4 येते 4. ओके कळतंय का हर्षा, अंश, पार्थ, सारा, वेदांत समजते? धनवडे हो सर. वेदांत धनवडे समजते का? वेदांत धनवडे मान हलवून सांग. ओके काय करायचं?
बॅग घेऊन ठेवायचं इकडे सगळं दिसतं झालं का अजून एवढी जागा होती बघ इकडे दिसत नसतं तुला जर आता फरशी आणणार आहे शनिवारी रविवारी फरशी करून फरशी करायचं झाले वरचं सगळं काम आहे मला नो एनर्जी आली पाहिजे मला एनर्जी पाहिजे मला कंटाळा आला होता क्लास घ्यायला पण एनर्जी पाहिजे मला मला देवाने एनर्जी दिली बघा मुलांना बघा मी कसं शिकू चला 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 आता बघा हा प्रश्न खूप सोपा आहे बघा हा प्रश्न तुम्हाला संख्या ज्ञानमध्ये सुद्धा प्रश्न येतो ओके आता ही जी संख्या आहे ना हा जो नंबर आहे ना प्रश्न वाचून घ्या एकदा या नंबरला 72 न डिव्हाइड करायचंय तर स्टारच्या जागी कोणता डिजिट असेल असं विचारलंय ओके 70 जो नंबर आहे स्टारच्या जागी कोणता डिजिट ठेवल्यानंतर त्या नंबरला 72 ने डिवाइड होतं आता काय करायचं मुलांना त्यासाठी काय करायचं 72 ने डिवाइड होतं याचा अर्थ 72 चे प्राईम फॅक्टर पडायचे 8 9 जा 72 हे प्राईम फॅक्टर आहेत 72 चे ओके याचा अर्थ या संख्येला 8 न पण भाग गेला पाहिजे आणि 9 न पण भाग गेला पाहिजे ओके मग बघा पर्याय मला ठेवायला बघा 6 2 4 स्टार 1 6 आता 9 न भाग गेला पाहिजे याचा अर्थ या संख्यांच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे कळतंय का मी काय म्हणतोय 9 ने भाग गेला पाहिजे याचा अर्थ या संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने डिवाइड झालं पाहिजे हे जे नंबर्स आहे त्यातली डिजिट आहे त्याची जर सम केली तर ते 9 ने डिवाइड झालं पाहिजे मग कोणता ऑप्शन मधलं ठेवू बघा 6 + 2 8 8 + 4 12 12 + 1 13 13 + 6 19 ओके 4 ठेवलं तर 23 येते ओके 4 ठेवलं तर 23 येते ओके 3 ठेवलं तर 22 येते 8 ठेवलं तर 27 येते ओके 8 ठेवा 8 आणि 6 ठेवलं तर 25 येते म्हणजे 8च बसते ओके मग मी पर्याय मी कसं केलं सर तुम्ही पर्यायातलं घेतलं मी बघा 6 2 4 पहिला पर्याय काय आहे पहिला पर्याय आहे 4 मी 4 ठेवलं आणि यांची बेरीज किती येते मुलांनो 23 बेरीज येते यांची संख्येतील अंकाची बेरीज किती येते 23 येते संख्येतील अंकाची बेरीज किती येते 23 येते दुसरा पर्याय घेतला 6 2 4 3 1 8 किती येते बेरीज पहिली 19 येते 19 आणि 3 22 बेरीज येते बरोबर का नाही 22ला 9 न भाग जातो का जात नाही तिसरा पर्याय घेतला मुलांनो मी 6 2 4 3 सॉरी 3 नाही आता काय घ्यायला पाहिजे 8 घेतला पाहिजे 8 घेतला 8 8 1 8 आता बेरीज 27 ला 9 ने डिवाइड होतो याचा अर्थ या संख्येला कोणत्या संख्येला या संख्येला 9 ने डिवाइड होतो त्यामुळं स्टारचा जागी कोणता अंक असणार आहे 8 अंक असणार आहे ओके 6 ठेवलं तर 9 ने डिवाइड होत नाही आणि 72 72 चे प्राईम फॅक्टर काय पडले 8 × 9 हा प्राईम फॅक्टरवरचा क्वेश्चन आहे ओके डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये पण हा प्रश्न पडतो अशा प्रकारचा विभाज्यतेच्या कसोटीमध्ये पण हा प्रकारचा प्रश्न पडतो सर बोला बेटा हा ते शेवटी 6 आहे शेवटी 6 लिहायचं राहिले का ओके ओके मी 8 लिहिले का दुसको तर बोला बेटा हा. सर बोला बोला फक्त 72चे 12 आणि 6 जर फॅक्टर पाडले असते तर नाही ना प्राईम फॅक्टर पडायचे प्राईम मूळ अवयव पडायचे 12 आणि 6 म्हणलं ना मग ते नसतं जमलं ना जमलं असतं 8 आणि 9 मग 6 न भाग गेला असता मग 3 न भाग जाऊ 2 न भाग जाऊ असं बघावं लागलं असतं म्हणजे 8 आणि 9 फॅक्टर्स खूप जाऊ. पाडले म्हणजे फॅक्टर पाडले त्यातला कोणत्याही एका संख्येने भाग गेला पाहिजे का फॅक्टर्स कसे पाहिजेत सहमूळ संख्या पाहिजेत फॅक्टर्स हो. फॅक्टर्स कसे असले पाहिजे सहमूळ संख्या असल्या पाहिजेत तर आपण प्राईम फॅक्टर म्हणतो ज्यावेळेस तुमचे फॅक्टर्स जर सहमूळ संख्या असतील को प्राईम नंबर असतील तर ते प्राईम फॅक्टर असतात ओके ज्यावेळेस तुमचे फॅक्टर्स ज्यावेळेस तुमचे अवयव हे सहमूळ संख्या असतील को प्राईम नंबर असतील त्यावेळेस त्याला प्राईम फॅक्टर असं म्हणायचं कळलं का 12 आणि 6 प्राईम फॅक्टर होतंय का तर होत नाही
मग ते शोध आवड ना. मग 2ने भाग जातो का बघा, मग 3ने भाग जातो का बघा, मग 4ने भाग जातो का बघा. किती अवघड गेलं मग. किती 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 टेस्ट चेक करावं लागले आपल्याला. 2, 3, 4 चेक करावं. इथे एकच केली ना आपण. 8 पण केले नाही. 9 फक्त एकाच पर्यायला बसलं. 8 करायची गरज पडली. 8ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करायची गरज पडली नाही आपल्याला. ओके, समजतंय? हा, लिहून घेतलं. नेक्स्ट क्वेश्चन करतो या. ओके, हा, 14 नंबरचा क्वेश्चन खूप वेळेस प्रश्न विचारतो बघा. हा प्रकारचा प्रश्न ना खूप वेळेस प्रश्न विचारतात. आता नेमकं सोडवायचं कसा मला क्लिक होईना, पण सोडत सोडत मला क्लिक होईल असं मला वाटतं. राज्य सोडतो. हा, सोडतो. कालचं सूत्र आहे, पण ते प्राईम फॅक्टर वापरते. मोठ्या संख्या असते आहे. मी सोडवतो. हा, मला आता क्लिक होईना, पण मी सोडवतो तरी पण. आता काय करायचं, काल एक सूत्र होतं दिलं बघा. हा, LCM लसावी गुणिले HCF गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. ही ट्रिक दिली, ती ट्रिक लिहून ठेवा. ट्रिक लक्षात ठेवा बरं का. हे सूत्र आहे 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार. ट्रिक आहे, मला क्लिक होईना पण होईल ट्रिक शिकवत. ओके, LCM आहे 144, मसावी आहे 4. त्या 2 संख्या पर्यायामध्ये कोणत्या तर असणार आहेत. ओके, मग आता कसं सोडायचं सर? 2 संख्या कोणत्या पर्यायामधल्या? 4 चौक 16. सर ओके, बस. आणि इथं गुणाकार घेतो रे. हे 4 आणि हे 4. 4 मल्टी काय करा, त्याची युनिट प्लसला 6 येणार आहे. बघा, लक्ष इकडे द्या. ह्या 4 मल्टिप्लाय केलं, 4 4 जा 16. त्याच्या हे जे गुणाकार असणार आहे त्याच्या युनिट प्लेसला 6 येणार आहे. ऑप्शन मधले बघा कोणत्या युनिट प्लेसला 6 येतं. तेव्हा 6 2 जा 12, 6 2 जा 12, साइन दोन्ही 12, युनिट प्लेस 2 येतं, म्हणजे हा येणार नाही पहिले. ओके, त्यानंतर 6 6 जा 36, ते येऊ शकतं. 6 4 जा साइन चौक 24, युनिट प्लेसला 4 येतं, हा येणार नाही. ओके, 8 संग 48, युनिट प्लेसला 8 येतं, हा पण येणार नाही. राहिलं कोणतं? ऑप्शन नंबर 2. चेक करा, 16 गुणिले 36. त्याला कसं चेक करायचं? मी थोडी 16 गुणिले 36 हे कसं चेक करायचं मी अजून तुम्हाला थोडंसं अजून इलॅबरेट करतो ह्याला. ओके, 144 ला जर आपण भाग घातला, 16च्या परत 144 आहे का? आहे ना, 16 टी. हा, 96 आहे का? 144 ला मी असलेलं 16 गुणिले 9, 144 ला मी असलेलं 16 इंटू 9 इंटू 4. ओके, 16 ला 16, 9 4 जा 36. ओके, कळते मुलांनो? समजतंय का? लोअर हँड करा, डाऊट असेल तर विचारा बरं का. हो सर हा, बोला बेटा, बोला. हा, सर. ते ऑप्शन तुम्ही कट केलं ना ते वापस एक्सप्लेन करा ना. करतो. हा, मी काय केलं माहितीये का, इकडे बघा आता. ह्या LCM आणि HCM यांचा जो प्रोडक्ट असणार आहे, LCM आणि HCM यांचा जो प्रोडक्ट असणार आहे तो काय असणार आहे? 4 4 16, युनिट प्लेसला 6 येते. युनिट प्लेसला काय येते? 6 येते. एक एक संख्या येणार आहे, 6 येणार आहे. ओके, तर ऑप्शन मधल्या कोणत्या गुणाकारा, ही जे ऑप्शन मध्ये जे 2 नंबर्स आहेत त्या 2 संख्येच्या गुणाकारात युनिट प्लेसला 6 येते बघायचं, ते चेकआउट करायचं. तर बघा, मी केलं 6 6 जा 36, फक्त ह्याच्याच येते. त्याच्यात आहे का 6 2 जा 12, याच्या येत नाही म्हणून कॅन्सल केलं. 6 4 जा 24, 6 येत नाही म्हणून कॅन्सल केलं. 8 6 जा 48, 6 येत नाही म्हणून कॅन्सल केलं. कळालं का बेटा? हो सर. ओके, हा. हो, जस्ट विचार बेटा. सर मला ती लास्ट वाली स्टेप नाही कळाली. काय 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 लास्ट वाली स्टेप नाही कळाली. लास्ट वाली काय केलं माहिती का? 144 ला मी काय लिहिलं? 16 इंटू 9 लिहिलं. ओके, 144 ला काय लिहिलं? 16 इंटू 9 लिहिलं. 141, 16 9 चा 144. ओके, 16 90 144, 9 चौक 36, 16 1 16, 16 आणि 36 हे 2 नंबर दिसले का? हा, ओके. हा, तीर्था विचार बेटा. तर लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार का लिहिलाय? ठीक, सूत्रच आहे बेटा ते. काल तर आपण घेतलं होतं बघ. आठवतंय का? काल पण एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं या पद्धतीनं. हो. हा, सुट्टी का?
सर लसावी छेद मसावी बरोबर दोन अवयवांचा गुणाकार त्याने पण काढता येते. हा त्याला पण येते आणि ते शिकवणार आहे मी तुम्हाला ह्याच प्रश्न शिकवतो. कारण तसा प्रश्न आहे का तसा एखादा प्रश्न स्वाध्यायामध्ये नसेल तर मी शिकून टाकतो ह्याच प्रश्न. मी तेच शोधतोय. कारण तो एक प्रकार परीक्षा पडतो. म्हणजे तुला आहे का प्रश्न तशा प्रकारचं काय ह्याच्यात सांगू? ठीक आहे तुला म्हणतोय. हा त्या प्रकारचा एखादा प्रश्न आहे का स्वाध्यायामध्ये पुढं? शिकून टाकू ह्याच्यातच तो प्रकार. येते शिकवा सर. पुढे आहे का सांग फक्त. पुढे असेल तर पुढचा प्रश्न मी सेपरेट शिकवतो. सर पुस्तक नाही माझ्यापाशी. तर नाही का बरं ठीक आहे मी शिकून टाकतो याच्यात. आता बघा मुलांनो अजून एक तुम्हाला ट्रिक सांगतो. त्या ट्रिक म्हणून लहान लहान संख्या आणि मोठी संख्या कशी शोधायची ती ट्रिक सांगतो. मला थोडंसं क्लिक होत नव्हतं पण आता क्लिक झाले. मी तुम्हाला शोधून दाखवतो. आणि अंशाचा छेदाचा लसावी मसावी पण ते शिकून दाखवतो. ओके. आता बघा एक उदाहरण घ्या. मी तोंडी उदाहरण देतो बरं का. हा हे दोन प्रकार शिकवतो आणि आज लसावी आपण टॉपिक संपवूया. कारण तेच प्रश्न आहे बघा पुढं. तेच प्रकारचे सेम टू सेम प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. हा लसावी आणि मसावीचे आपण थोडेसे एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊया जे नवनीतपणे नाहीत ते घेऊया. चला घ्या एक प्रश्न घ्या. दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार दोन अंकी दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार गुणाकार दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 4860 4860 असून 4860 असून 4860 असून मसावी 18 आहे. मसावी 18 आहे 18 आहे. तर लहान संख्या कोणती? तर लहान संख्या कोणती? तर लहान संख्या कोणती? तर लहान संख्या कोणती? ओके असं विचारलेलं आहे. तर लहान संख्या कोणती असं म्हटलेलं आहे. कसं करायचं मग मुलांना बघायचं सूत्र हेच आपलं काय बघा. तर लसावी गुणिले मसावी लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. ओके हे बघा लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार. इंग्लिश मीडियमची मुलं प्रश्न समजला का तुम्हाला? इंग्लिश मध्ये सांगू? सर सांगा ना. ओके सांगतो. काय माहितीये का 2 डिजिट वाले 2 नंबर्स आहेत. ओके 2 डिजिटचे 2 नंबर्स आहेत. त्याचा प्रोडक्ट काय आहे? त्याचा प्रोडक्ट आहे 4860. त्याचा प्रोडक्ट काय आहे? 4860. त्याचा HCF आहे 18. तर स्मॉलेस्ट नंबर कोणता? विच ऑफ द स्मॉलेस्ट नंबर? ओके 2 डिजिट वाले 2 नंबर्स आहेत ज्याचा प्रोडक्ट आहे 4860. त्याचा HCF आहे 18. तर स्मॉलेस्ट नंबर कोणता? कळाला प्रश्न? इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न कळाला का? ओके हा आता कसं काढायचं? तर लसावी दिलेलं नाही लसावी दिलेलं नाही. ओके मसावी किती दिलाय? मसावी 18 दिलाय. दोन संख्या दिलाय 4860 दिलाय. ओके पण आपले विचारले काय रे? आपल्याला लसावी विचारले का? नाही. आपल्याला विचारलेलं आहे संख्या कोणती. मग काय करायचं? लसावी बरोबर आणि लसावी काढून घ्या विचारतो तुम्ही. ह्याच्यातून काय काढून घ्या? लसावी काढून घ्या. लसावी काढून घ्या. लसावी काय येतो बघूया आधी. 4860 डिवाइड बाय 18. 18 ने भागाला 18 का 18 18 2 36. 18 18 टू जा 36. ओके रिमाइंडर किती राहिले? 12. 8 सत्ती 26. 18 7 जा 126. लसावी 270 आला. तरी सुद्धा आपल्याला कोणती संख्या कशी ती फाइंड आउट करता आलं नाही. तर त्याला नवीन सूत्र आहे मुलांनो. नवीन सूत्र काय आहे?
त्याला पुढचं सूत्र आहे लसावी. लसावी म्हणजेच LCM भागिले मसावी भागिले मसावी बरोबर HCF इज इक्वल टू असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार हे अजून एक सूत्र आहे. हे ट्रिक आहे काही लक्षात ठेवा. ही ट्रिक ह्याच्याशिवाय उत्तर निघत नाही. असामायिक अवयव म्हणजे काय? अनकॉमन फॅक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ अनकॉमन फॅक्टर्स. इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल त्याला? अनकॉमन फॅक्टर्स. प्रोडक्ट ऑफ अनकॉमन फॅक्टर्स. LCM divided by HCF is equal to product of अनकॉमन फॅक्टर्स. ओके, पार समजते? दोन्ही पार, श्रवण, ओजस, समर्जित, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी समजते? ओके. हा, लसावी किती आहे आपला? लसावी आहे 270. मसावी किती आहे? मसावी 18. बरोबर. आता ह्याचा भाग घालायचा म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार येणार आहे. 18 भागवूया. 18 1 जा 18, 18 1 जा 18. रिमाइंडर किती राहिले? रिमाइंडर 7 आणि 2 9. 18 5 जा 90, 15 आलं. असामायिक अवयवांचा गुणाकार केला 15 आला. मग ते असामायिक अवयव कोणते ते शोधायचे आहेत. ओके, 15. मग कोणते असणार ते असामायिक अवयव? 3 × 5. असामायिक अवयव कसे असले पाहिजे? ते कोप्राईम नंबर असले पाहिजे. कसे असले पाहिजे? ते कोप्राईम सहमूळ संख्या असल्या पाहिजेत. ओके, ऍक्च्युली ह्या मूळच नाही आल्या. 15 म्हणजे 3 5. ओके, मागच्या प्रश्न मी सांगितलं होतं बघा, सहमूळ संख्या असल्या पाहिजेत 72च्या वेळेस. ओके, 3 आणि 5. आता ह्याच्यातून सापडलं. मग सर आता लहान संख्या कशी काढायची, मोठी संख्या कशी काढायची, मी दाखवतो थोडं. इथपर्यंत काय का बेटा? सांगा मला, इथपर्यंत आले का? हो सर मला डाऊट आहे. हा, विचार बेटा, विचार. सर लास्ट मध्ये आपण 3 × 5 कसं केलं? हा, 15चं काय करायला पाहिजे का? 15चे मी असे फॅक्टर शोधले जे कोप्राईम असतील, जे सहमूळ असतील. तर 3 5 15. 15चे फॅक्टर्स पण ना 15चे. ओके, समजतंय का बेटा? 15चे अवयव पाड. हा, समजलं. मग आता काय करायचं? आता बघा, तर लहान संख्या काढायची. लहान संख्या स्मॉलेस्ट नंबर इज इक्वल टू मसावी इंटू HCF इंटू लहान असामायिक अवयव लहान असामायिक अवयव. ओके, स्मॉलेस्ट प्राईम फॅक्टर. आपल्याला सांगा 3 आणि 5 म्हणजे स्मॉल कोणता आहे रे? कोणता आहे? 3 आहे. म्हणून HCF काय आहे तुमचा? HCF आहे 18. 18 × 3. स्मॉलेस्ट नंबर काय आला? 18 3 जा 54. तुमचा स्मॉलेस्ट नंबर काय आला? 54 आला बेटा. काय आला? 54. कळतंय कसं आला? असं मोठं काढायचंय. मोठी संख्या ते पण लिस्ट करून देतो. मोठी संख्या हा प्रकार पण पडतो ना परीक्षेत. तुमच्या पुस्तकात नाही ना इच्छा, पण हा प्रकार परीक्षेला पडतो. म्हणून घेत सराव परीक्षेला वगैरे तुम्हाला हा प्रकार विचारते. ओके, मोठी संख्या, बिगेस्ट नंबर HCF इंटू मोठा. माईक म्यूट करा. कोणाचा माईक ऑन आहे? मोठा असामायिक अवयव. मोठा असामायिक अवयव. HCF किती आहे बेटा? HCF आहे 18. मोठा असामायिक अवयव किती आहे? मोठा अवयव काय आहे? 5 आहे. 18 5 जा 90. मोठी संख्या कोणती? 90. हा एक प्रकार लक्षात ठेवा बरं का. तुमच्या बुक्स मध्ये नाही दिला नोंदीच्या, पण हा प्रकार लसाई मसाई मधला आहे. बऱ्याच स्पर्धा परीक्षेला हा प्रकार विचारतात. ओके, लिहून ठेवा व्यवस्थित. आणि याच हे एक्झाम्पल असं सोडवायचं असतं. म्हणजे या प्रकारचं कोणतं एक्झाम्पल तर याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ओके,
तर डाऊट आहे. हा विचारा बेटा. सर लहान संख्या इज इक्वल टू मसावी इंटू लहान असामायिक नंबर तिथून खाली मेथड समजली नाही. हा त्याचा मसावी किती आहे 18 दिला इथं प्रश्नामध्ये दिलाय का ते 18 घेतलं. लहान असामायिक अवयव कोणता आहे हे असामायिक अवयव कोणते 3 into 5 आहे. 5 आणि 3 म्हणजे लहान कोणता आहे हर्षा 3 आहे. 18 3 केलं तर 54 ही स्मॉलिश नंबर आहे. कळतंय का गमरे हर्षा गमरे. हो सर. त्या पद्धतीनं मोठा कोणता आहे 5 आहे 18 5 चा 90 मोठी संख्या आली. असंही विचार बेटा असंही विचार. मोठी करता का हा मोठं स्क्रीन करू. मोठं केलं वरचं लिहायचं खालचं लिहायचं आहे. खालचं खालचं तर मोठंच आहे ना बेटा. खालचं अक्षरच मोठं आहे ना वरचं ते लहान केले मी खाली जागा पुरत नाही म्हणून. सर हा बोला बेटा. तिथं सगळ्यात वर लसावी गुणिले 18 केले तिथं x गुणिले 18 केलं तर चालेल का? चालतंय एक्स म्हणजे लसावीच ना पण एक्स तू लसावीच गृहीत धरले ना तर लसावीच आहे ना प्रणाली बरोबर का नाही. एक्स जर तू लसावी पडली लसावीच येणार ना कारण लसावी माहित असावं लागते ना. लसावी माहित असल्याशिवाय पुढचं सूत्र वापरता येत नाही. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार हे सूत्र वापरता येत नाही लसावी माहित असल्याशिवाय. मागच्या एक्झाम्पलला वापरता येईल. मागचं एक्झाम्पल होतं ना मागचं एक्झाम्पल प्रिव्हियस एक्झाम्पल सोडवायचं या सूत्रानं. या पद्धतीने प्रिव्हियस एक्झाम्पल सोडूया का प्रिव्हियस एक्झाम्पल आपण ऑप्शन सोडवलं होतं ती या पद्धतीने सोडून दाखवतो. इकडे बघा प्रिव्हियस एक्झाम्पल हे बघा हे एक्झाम्पल आहे ना या पद्धतीने सोडून दाखवतो आताच्या पद्धतीनं. पण लसावी पण माहित आहे मसावी पण माहित आहे. ओके इथे तुम्हाला लसावी शोधायचं आहे मसावी शोधायचं तुम्हाला दोन्ही माहित आहे. हे पण लिहून घ्या बरं का ही पण पद्धत लिहून घ्या बेटा. या प्रश्नाची ही पण पद्धत लिहून घ्या. ओके लसावी काय सूत्र आहे आपलं LCM लसावी भागिले HCF मसावी बरोबर दोन असामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर अवयवांचा गुणाकार प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर. ओके मसावी लसावी आहे तुमचा 144 मसावी आहे 4 भागाला 4 3 जा 4 3 जा 12 रिमाइंडर 2 24 4 8 जा 4 7 4 28 4 6 जा 24 36 36 प्राईम फॅक्टर पाहिजे. प्राईम फॅक्टर म्हणजे ते कसे असले पाहिजे दोन्ही अवयव कसे पाहिजे को प्राईम असले पाहिजेत समूह असले पाहिजेत. 9 चौक 36 ते प्राईम आहेत 9 4 जा ओके 9 4 जा 36 मोठा अवयव 9 लहान अवयव 6 4 ओके. मग लहान संख्या 4 गुणिले मसावी 4 4 चूक 16 लहान संख्या आली आणि लहान संख्या. मोठी संख्या 9 गुणिले 4 9 4 36 मोठी संख्या आली. कळलं का म्हणजे ह्या ट्रिक ना मागच्या एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. सर हा बोला बेटा. हा मला एक क्वेश्चन कळाला नाहीये. कोणता आज चालू प्रश्न HCF LCM मधला एक पुढचं गणित आहे. काय क्वेश्चन मी क्वेश्चन घेतो स्क्रीनवर क्वेश्चन एकदा मला थोडं तुम्हाला मी पाठवू का? पाठव मला व्हॉट्सअपला पाठवा. हा तो मराठीच्या ह्याच्यातला असेल तर मी घेतो स्क्रीनवर. हा हे कळालं का मुलांनो. हे मागचं एक्झाम्पल मी कसं सोडवलं हे मागचं समजून सांगायला मी तुम्हाला एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतलं हे कसं येतं ते समजून सांगायला. यस Okay. सर ओके लिहून घ्या हो ही मेथड पण लिहून घ्या. ही मेथड पण लिहून घ्या. आलं सर झालं सर ओके लिहिलं सर सर बदली हा सर पाठवलंय. बर पाहतो बेटा. सर ओके आहे का बघूया तो क्वेश्चन आपल्या याच्यामध्ये असेल कदाचित असणार आहे. हा हा बोल बेटा बोल. सर तिथं 4 ते प्राईम फॅक्टर आहे का? हा 9 आणि 4 हे दोन्ही को प्राईम नंबर आहेत का नाही समूह संख्या आहेत का नाही
त्या प्राईम फॅक्टर घ्यायचं. हा. हा. 984 हे असामायिक अवयव आहेत. असामायिक अवयव यांच्यामध्ये काही कॉमन आहे का 994 मध्ये? काहीच कॉमन नाही. हा झालं. हा एक प्रश्न पाठवलेला आहे. मला सांगा उद्या हा टॉपिक कंटिन्यू करायचा का एक दिवस अजून? नको सर नको. हो सर. हो सर. एक काम करा, उद्या या टॉपिक मध्ये राहिलेले क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. जे येत नाहीत ते उद्या सोडून घेऊया. ओके, राहिले सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह करा बुक्स मधले. जे येत नाही ते उद्या सोडून घेऊया. ओके. हा. आता एक पार्टनरला क्वेश्चन पाठवलाय, तो क्वेश्चन आमच्या बुक मध्ये असणार आहे. काही चांगले प्रश्न आहेत पुढे पण, बरं का. हे जे शाब्दिक उदाहरण आहेत ना, ते परत परत तेच आहेत ना शाब्दिक उदाहरण. हो सर. काही प्रश्न आहेत चांगले, आपण ते पण घेऊ. हा प्रश्न 23 नंबरचा पाठवलाय पार्थला, तो सोडून घेऊया. अरे यार, ये क्या हुआ? ऐसे करते हैं इसे और चला. काय म्हणले? 144 आणि 300 ते 400च्या दरम्यानची संख्या म्हणले. त्यांचा बसा 72 आहे, तर ती संख्या कोणती? ओके, 144 आहे आणि दुसरी संख्या जी आहे ती 300 आणि 400च्या इन बिटवीन आहे. ओके, तर दुसरी संख्या कोणती असं विचारलंय. आणि ते लसावी वसावी काढायचं नाहीये. पर्यायापैकी कोणत्या संख्येला 72 भाग जातो ते बघायचं. ऑप्शन पैकी कोणता नंबरनं 72 ना डिवाइड होतं? 72चा पाडा येतो का आपल्याला? नाही येत. पाडा येतो का 72चा? नाही येत. पण 72चे प्राईम फॅक्टर पाडता येतो का तुम्हाला? 72चे प्राईम फॅक्टर काय रे? 8 9 जा 72, 8 9 72. तर या पर्यायापैकी कोणत्या संख्येला 8 ने पण भाग जातो, 9 ने पण भाग जातो? बघा, 9 भाग जायला बेरीज काय पाहिजे? 3च्या बेरीज पाहिजे. हिची बेरीज 4 आहे, हिची सम 4 आहे. 4 9 भाग जातो का? जात नाही. याची बेरीज 8 आहे, 9 भाग जातो का? जात नाही. याची बेरीज 7 आहे, 9 भाग जातो का? जात नाही. 6 आणि 3 9 भाग जातो. 8 चोक 8 ने पण भाग जातो का? 360 ला जात नाही. आहे सर. जातो की असे काय म्हणतो? 8 24 8 चोक 32. 8 चोक 32 जातो ना. 8 ने भाग जातोय. 8 ने भाग जातो रे येड्या. 8 ने भाग जातो इकडे बघा. 8 चोक 32 उरले 4 वरून घेतले 0. 8 पंचे 40 जातो ना 8 भाग. ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे पार्थ विरगुडे. समजलं का पार्थ? आता काय करा, भरपूर प्रश्न आहेत. उद्या सगळ्यांनी हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करा. सगळ्यांनी एक्सरसाइज सॉल्व्ह करा. तुम्हाला जे सुटत नाहीत ते उद्या आपण घेऊया. चालेल? यस. असं नका म्हणू की सगळं सुटत नाही, सगळे सोडून द्या. कारण हे बघा, हे सोपा टॉपिक आहे. लसाई मसाई हा सोपा टॉपिक आहे. एक प्रश्न फिक्स परीक्षेला असतो. फिक्स एक प्रश्न परीक्षेला असतो. अवघड टॉपिक खूप पडेल. भूमिती, बीजगणित जास्त वेळ लागतो. व्यावहारिक गणित वेळ जास्त लागतो. अवघड टॉपिक आहेत, जास्तीत जास्त त्याचा सराव लागतो. भूमिती सुरू झालं ना, महिनाभर भूमिती चालतं. किती दिवस चालतं? 1 मंथ, कम्प्लीट 1 मंथ जॉमेट्री चालतं. अल्जेब्रा सुरू झालं, कम्प्लीट 1 मंथ अल्जेब्रा चालतं. व्यावहारिक गणित कम्प्लीट 1 मंथ हे चालतं, व्यावहारिक गणित चालतं. हे इझी आहे. ह्याचा फक्त एक प्रश्न पडणार आहेत. पण व्यावहारिक प्रॉफिट लॉस 2 प्रश्न पडणार आहेत. पर्सेंटेज 2 प्रश्न पडणार आहेत. नित्य समानता 2 प्रश्न पडणार आहेत. ओके, चौकोन, चौकोनाचे प्रकार, त्रिकोणाचे गुणधर्म, पायथागोरस सिद्धांत जास्त प्रश्न येतं. ठीक आहे, त्याला आपण जास्त वेळ घेतो. बेसिक कन्सेप्टला आपण 1-2 दिवस देतो कम्प्लिटली बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायला. मग सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो शक्यतो. ओके, हा. तर तुम्ही सोडवा. तुम्हाला जे सुट्टी नाही ते उद्या आपण सोडून घेऊया. उद्या एंड करूया. शनिवार रविवार सायन्सचा तास होईल ऍज युजल एनिमेशन मुलांचा. ओके, त्यावेळेस आपल्या सायन्स मुलांचा 21 दिवस तास. ओके, सर दुसऱ्या पुस्तकातला एक प्रश्न मला कळला नाही तर सांगू का? मला व्हॉट्सअपला पाठव, मी तुला सोडून पाठवतो. हा. ग्रुपला पाठवलं कोणी बी सोडून पाठवेल. ज्याला येईल त्याने सोडून पाठवेल. हा, ग्रुपला पाठवलं कोणी क्वेश्चन ज्याला येतं त्याने सोडून पाठवायचं. ग्रुपला आलेला प्रश्न बरं का. ग्रुपला तर कोणी डाऊट पाठवला, आपला ग्रुप ओपन असतो त्यासाठीच. ग्रुपला डाऊट पाठवत जावा. ज्याला येतं त्याने सोडून स्पष्टीकरणासाठी पाठवायचं. ओके, म्हणजे तुम्हाला डाऊट सॉल्व्ह होतो. तुम्हाला काय होतं, डाऊट्स कोणाचे काय असतात. आणि काय होतं, माझा पण वेळ वाचतो. कारण दिवसभर मी ट्रॅव्हलिंग मध्ये असतो, आताच घरी येतो, तेव्हा मला कधी कधी वेळ भेटत नाही. तरी मी त्यातून वेळ काढतो. ओके ओके, चालेल. 9 वाजलेले आहेत. उद्या परत भेटूया याच वेळी, याच ठिकाणी, याच टॉपिकला. सगळ्यांनी आज सॉल्व्ह करा. ओके, सगळ्यांनी ट्राय करा आज.
ओके. PDF पाठवता का? याचा नोट ही PDF पाठवू का? हो. बरं ठीक आहे, पाठवतो.